नीट पेपर फुटीच्या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तेथील पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी नांदेड-हैदराबाद महामार्गावरील नरसी चौरस्त्यावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। त्या अनुषंगाने आज नायगाव तालुका शहर देखील कडकडीत बंद असल्याचं दिसून आले। यावेळी नायगाव तालुका शहरातील हेडगेवार चौकात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। तसेच नरसी शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह इतर सामाजिक संघटना त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याचं दिसून आलंय। यावेळी भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि केंद्रीय शिक्षण मंत्री देवेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसह नीट पेपर फुटी प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करावी, दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी, त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी, तसेच गुन्हे दाखल झालेले मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय पक्ष आणि संघटना सहभागी झाल्या होत्या। गंगाधर गंगासागरे, एमसीएन न्यूज, नायगाव, नांदेड।